नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आम्ही काही दिवसापूर्वी जे फिशिंग रोड मागवले होते त्याची आज आम्ही नदीमध्ये जाऊन टेस्टिंग करणार आहोत मित्रांनो। तर माझ्यासोबत मित्रांनो दोघे मित्र आहेत। हे बघा मित्रांनो, याच्याकडे एक फिशिंग रोड आहे मित्रांनो। हा फिशिंग रोड आम्ही आता नदीमध्ये जाऊन टेस्टिंग करणार आहेत की ज्याला कशा प्रकारे मासे लागतात आणि आम्ही त्याला कशा प्रकारे उडवतो हे तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा पूर्णपणे शेवटपर्यंत बघा। चल ना, इथं समोर चल ना, समोर जाऊ आपण। ते तिथे टिपीवर जाऊ ना आपले, तिकडे जाऊ। तर मित्रांनो, आपण आता त्या नदीकडे आलेलो आहोत। मित्रांनो, ही जी नदी आहे ना, ही आमच्या गावापासून खूप जवळ मित्रांनो आहे। तर एवढी लांब पण नाही आहे, म्हणून आपण तिकडे लवकर जाऊ। तर मित्रांनो, आपण या नदीकडे आलेले आहोत। तुम्ही बघू शकता, ही आमच्या गावाकडची नदी आहे मित्रांनो। ही नदी खूप मोठी नदी आहे आणि या नदीमध्ये पण मासे खूप मोठे प्रकारचे आहेत। तर मित्रांनो, हा जो फिशिंग रोड आहे, हा फिशिंग रोड आम्ही आता या नदीमध्ये टेस्टिंग करणार आहोत। मित्रांनो, आम्ही फिशिंग रोड चालवण्यामध्ये एवढे एक्सपर्ट नाही आहोत, सध्या तरी आम्ही बिगिनर्स आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, ही बघा, ही पूर्णपणे नदी भरलेली आहे आणि ही वाहते। तर मित्रांनो, आम्ही ज्या जागे फिशिंग करण्यासाठी गेलो होतो, तर मित्रांनो ती जागा एवढी खास नाही होती, म्हणून आम्ही ती जागा चेंज करून दुसरी जागेकडे आलेलो आहोत। हे बघा मित्रांनो, हे छोटेसे मुलं पण हुक फिशिंग करायला आलेले आहेत। तुम्ही बघू शकता, याच्या हातात एक बांबूची काठी आहे आणि हे बघा, बांबूची काठी आहे। बांबूच्या काठीची साहाय्याने ते फिशिंग करतायत। दुसरा पण मुलगा आहे मित्रांनो, तो बघा इकडे बघ। तुझं नाव काय आहे? तुझं इकडे बघ, इकडे बघ, तुझं नाव काय? तर मित्रांनो, तो खूप लाजतोय। आपण दुसऱ्या मुलाकडे जाऊया। मित्रांनो, हा एक बघा, हा एक मुलगा आहे, त्याच्या पण हातामध्ये बांबूची काठी आहे मित्रांनो आणि तो बांबूच्या काठीने फिशिंग करतोय। इकडे बघ रे, किती पकडले मासे? 2 दाखव, कुठे आहेत ते तिकडे आणून दाखव ना इकडे। तर मित्रांनो, त्यांनी या बांबूच्या काठीने 2 माशांना पकडले। छोटेच आहे मित्रांनो, आहेत एवढे मोठे पण नाही आहेत, छोटेच आहेत। तर मित्रांनो, आता आपण आपल्या फिशिंग रोडकडे जाऊया। मित्रांनो, हा आमचा फिशिंग रोड आहे। हा मी कालच मागवला होता, तुम्ही बघू शकता, एकदम नवीन आहे आणि ही त्याची रील आहे मित्रांनो, फिशिंग रील आहे। तर आम्ही मित्रांनो हा फक्त टेस्टिंग करण्यासाठी आज आलेलो आहोत। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मजा येईल। तर मित्रांनो, आपण त्या जागी जाऊया आता, ज्या जागे खूप मोठ्या प्रकारे फिशिंग केली जाते आणि त्या जागेला पण त्या जागेवरती पण मित्रांनो खूप मोठ्या प्रकारे फिशिंग केली जाते। ती जागा म्हणजे तुम्हाला मी आता दाखवणार आहे थोड्याच वेळात। तर आपण आता जो तुम्हाला दगड दिसतो, या दगडाच्या खाली, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता आपण या फिशिंग रोडला पाण्यामध्ये टेस्ट करणार आहोत, कशा प्रकारे पाण्यामध्ये याला फेकायचा असतो। तर तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत। फिशिंग रोड पूर्णपणे तयार केलेला आहे फिशिंगसाठी। तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, हा जो दाखव इकडे मित्रांनो, हा बघा, याला हा एक वेगळाच हुक आहे मित्रांनो। या हुकाला आम्ही चमचागळ पण बोलतो। तर आता मी या नदीमध्ये टाकणार आहोत मित्रांनो आणि थोड्याच वेळात जर त्याला फिश लागेल तर तुम्हाला रोड तो पाण्यामध्ये फेकणार आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता, तो आता हा, तर मित्रांनो त्याने फिशिंग रोड फेकले नाही रे, कॅमेरा हे करायचं आहे, टेस्टिंग करायचं। तर मित्रांनो, आता बघू शकता, तुम्हाला मी दाखवणार आहे की हा रोड जो आहे, ह्या रोडला पाण्यामध्ये कशा प्रकारे फेकायचा असतो। तर सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो या रीलची तुम्हाला सेटिंग दाखवतो मित्रांनो। सर्वात आधी तुम्ही तुमच्याकडे जो रीळ असेल किंवा याला तंगूस पण बोलता मित्रांनो, तंगूस याला पूर्णपणे गुंडाळून घ्यायचा असतो। त्याच्यानंतर मित्रांनो, जेव्हा तुम्ही नदीमध्ये जाऊन याला टेस्ट करणार त्यावेळी मित्रांनो, सर्वात आधी मित्रांनो, जेव्हा तुम्ही ही जी रिंगरची तार आहे मित्रांनो, याला ओपन करून घ्या। त्याच्यानंतर या तंगसाला अशा प्रकारे एका बोटाने त्याला घट्ट पकडायचं असतं मित्रांनो। त्याच्यानंतर याला पाण्यामध्ये फेकायचं असतं। तर तुम्ही आता बघू शकता मित्रांनो, मी कशा प्रकारे याला फेकत आहे ते।
तर मित्रांनो आपण आता पाण्यामध्ये जो हुक होता तो फेकलेला आहे मित्रांनो. आता मित्रांनो याला गुंडाळण्यासाठी तर सर्वात आधी मित्रांनो ह्या ज्या रिंगाची आपण जी तार ओपन केली होती ती आता लावून घ्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारे. त्याच्यानंतर थोडंसं ही रील आहे ती थोडीशी अशी फिरून घ्यायची आहे मित्रांनो. आणि हा जो रीलला जी रिंग दिसते मित्रांनो त्याला असं थोडंसं गुंडाळून घ्यायचं. त्याच्यानंतर याला असं आपण गोल फिरवून याला एकत्र गुंडाळून घ्यायचं असतं मित्रांनो. तर तुम्ही मित्रांनो जेवढं तुम्हाला फास्ट करता येईल तेवढं तुम्ही फास्ट करा. कारण की मित्रांनो याला जो हुक आहे मित्रांनो तो पाण्यामध्ये जेवढा फास्ट येतो तसा मासा त्या हुकाला बघून मासा पण याला खाण्यासाठी येतो. पाला किती मोठा उडला मासा? किती मोठा उडला पालाच काय? मग किती मोठा उडला तर मासा? तर मित्रांनो अशा प्रकारे याला तुम्ही टेस्ट करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.